नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषक ॲप आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. कृषी ॲपच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध परिसंवादाचे आयोजन करत असतो. याच अनुषंगाने आपण परदेशी फळ पिके ओळख याच परिसंवादाचे आज आयोजन केले आहे. बऱ्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना की परदेशी फळं काय आहे, त्याचं उगमस्थान काय आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात ती येतात का, याबद्दल संभ्रम निर्माण झालेला असतो. यासाठीच आपण या परिसंवादाचे आज आयोजन केले आहे. या परिसंवादादरम्यान आपण ॲव्होकॅडो, लिची, वॉटर स्ट्रीम, पीच, पियर अशा विविध परदेशी फळपिकांबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे श्री महेश जाधव सर. महेश जाधव सर फार्म मॅनेजर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे सध्या कार्यरत आहे. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी आणि शेतकऱ्यांचे काही जर प्रश्न असतील तर त्यांनी ते कमेंटद्वारे सादर करावे. सर परिसंवादाच्या दरम्यान किंवा परिसंवादाच्या शेवटी मार्गदर्शन करतील. सर, आपण परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. आजचा आपला जो सेशन आहे ज्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा आपण जो सेशन घेतोय त्यामध्ये थोडा वेगळा टॉपिक घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये मुख्यतः जो आहे त्यामध्ये परदेशी फळ पिकांची ओळख. मला वाटतं बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना या संदर्भात माहिती आहे, पण याचं भविष्यातील फायदे काय, ही पिकं लागवड का केली पाहिजे, त्या अनुषंगाने आपण आजचं सेशन घेतोय. त्यासाठी आपण त्याला नाव देताना म्हणतो की परदेशी फळ पिकं ओळख. म्हणजे आपण आपल्याकडे पिकं लागवड होत नाहीत अजून किंवा थोडेफार प्रमाणात लोक त्या संदर्भात माहिती घेत आहेत, जाणून घेत आहेत. तशा अनुषंगाने जी काही पिकं आहेत त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. ह्यामध्ये जर म्हणायला गेलं मुख्यतः आपल्याकडे ॲव्होकॅडो आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, लीच आहे, पियर आहे, प्लम आहे, पीच आहे, स्टार फ्रूट आहे, वॉटर ॲपल आहे, बाराडो चेरी आहे, सोर्स ऑफ ॲपल म्हणजे लक्ष्मण फळ आहे. या अशा विविध प्रकारची जी काही नवीन फळ पिकं आहेत जे आपल्याला माहिती आहेत, त्याचं आहारातील महत्त्व आपल्याला थोड्याफार प्रमाणात माहिती आहे. पण लागवड करणं शेतकऱ्यांनी कितपत फायदेशीर आहे, शेतकऱ्यांनी का लागवड केली पाहिजे, तशा अनुषंगाने आजचं आपण सेशन या ठिकाणी घेत आहोत. मुख्यतः यामध्ये ही जी पिकं आहेत ही लागवड का केली पाहिजे किंवा आपल्याला दृष्टीने फायदेशीर काय आहे त्या अनुषंगाने आजचं आपण सेशन घेणार आहोत. आपण बघतो की दिवसेंदिवस मार्केटमध्ये फळ पिकाची डिमांड ही वाढत चाललेली आहे. त्यामध्ये मुख्यतः जर आपण म्हणतो आंब्यासारखी पिकं आहेत, नारळ आहे, पेरूसारखं आहे, सीताफळ आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, अशी असंख्य प्रकारची फळ पिकं आहेत. त्यामध्ये शासकीय योजनामार्फत किंवा शेतकरी स्वतःच्या लेवलला इव्हन एनजीओचे सपोर्ट म्हणजे काही नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, प्रायव्हेट किंवा खाजगी तत्वावर चालणाऱ्या जे काही संस्था आहेत त्यामार्फत हे रोपाचं वाटप किंवा डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि शेतकरी रेग्युलर प्रकारची फळे पिकं त्यामध्ये आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, नारळ आहे, सीताफळ आहे, जांभूळ आहे, आवळा आहे, अशी असंख्य प्रकारची फळ पिकं शेतकऱ्याला लागवड करत आहेत. पण या व्यतिरिक्त जी काही पर्यायी पिकं आहेत ते कोणती आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला ती पिकं लागवड केली तर कितपत फायदेशीर राहतील आणि त्यांची माहिती त्या अनुषंगाने आजचा आपण हा सेशन घेणार आहोत. मुख्यतः ही सेशन घेण्यामागचं कारण आहे की आपण बघतो की दिवसेंदिवस परदेशी काही फळ पिकं आहेत त्याचा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये त्याचा व्याप वाढत चाललेला आहे. जर तुम्ही ऐकून असलं तर ॲव्होकॅडो सारखी फळपिकं आहेत, लिची सारखी आहेत, लोंगन सारखी फळपिकं आहेत, लोकांना आज कानावर त्यांचे येत आहेत. पण या फळपिकाचा फायदा काय, लागवड काय केली पाहिजे, त्याचं पॅकिंग. आज आपण बघतो की मार्केटला सफरचंद आपल्याला बाहेरच्या ऋतून येतं, पियर असेल, पीच असेल, प्लम असेल, अशा प्रकारची फळपिकं आपल्याला बघायला मिळतात. पण ह्याची वेगळं सुधारित वाण कोणतं आहे, जे लागवड तंत्रज्ञान आहे काय आहे किंवा हे कशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये जर प्लॅनिंग करायचं असेल आपल्याला काय विचार करावा लागेल त्या अनुषंगाने आपण हा सेशन आजचा घेत आहोत. मुख्यतः एक्झॉटिक फ्रूट क्रॉपचे किंवा परदेशी फळपिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं ही सर्व फळपिकं आहेत ही उष्ण कटिबंधीय म्हणजे आपण जे ट्रॉपिकल क्लायमेट म्हणतो, उष्ण कटिबंधीय वातावरण म्हणजे ठिकाणी थोडक्यात दमट वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे वाढवणार अशा प्रकारची पिकं आहे. आता तुम्ही जर अनुभव घेतला असेल सोलापूर साईडला बरेच शेतकरी ज्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद अशा दोन प्रकारची फळपिकं आवडून आपल्याकडे ते घेत आहेत आणि त्यांना त्यापासून चांगलं उत्पादन पण मिळत आहे. मग अशा प्रकारचं जे काही क्लायमेट आहे जे आपण समशीतोष्ण वातावरण जे म्हणतोय तशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपल्याला हे विदेशी प्रकारची काही फळपिकं आपण म्हणतोय किंवा नवीन प्रकारची फळपिकं आहेत ते आपल्याला लागवड करणं निश्चित फायदेशीर होऊन जाईल. दुसरं ह्यामध्ये जर म्हणायला गेलं भारताचा जर विचार करायला गेला तर आज जगामध्ये भारत 2 नंबरचा देश आहे जो विदेशी प्रकारचे जी काही फळपिकं आहेत त्यांचं उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. त्यानंतर भारतामध्ये जे काय असलेलं वैविध्यपूर्ण वातावरण आहे, हवामान आहे किंवा इथली काही संस्कृती आहे यामध्ये अनुषंगाने हे परदेशी फळपिकाला आज मागणी चांगली वाढत आहे. आपण जसं बघतो की जुन्या काळी लोक आवर्जून नारळच म्हणजे शहाळ्याचं पाणी दवाखान्यासाठी प्रिफर करते, त्याच सायमल्टेनियस आज किवी फ्रूट सारखे आहे किंवा ड्रॅगन फ्रूट सारखी फळं रिफर होत आहेत. त्यामुळे आहारच्या दृष्टीने सुद्धा ह्या पिकाचं फळांचं मागणी वाढत चालली आहे.
देशामध्ये जे काही बदलतं वातावरण आहे किंवा बदलते ऋतू आहेत, हवामानाचा पॅटर्न आहे, पावसाचा पॅटर्न आहे किंवा हवामानाचा पॅटर्न जो चेंज होत आहे, तशा अनुषंगाने ही पिकं आपण आपल्याकडे लागवड करू शकतो. तर थोडक्यात जर सांगायला गेलं तर आज तुम्ही बऱ्याच अंशी बघितलं असेल की जुन्या काळी आपल्या रोड बाजूला जी काही गाडी असायची किंवा जर आपण फळपिकं जी विक्री असायची त्यामध्ये केळी प्रामुख्याने असायची. आज तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णतः तो सिनेरो चेंज झाला असेल. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फळपिकं म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मोठा लाल गुलाबी पेरू असेल, सफरचंद असेल किंवा किवी फ्रूट असेल, अशा प्रकारची फळपिकं किंवा अननससारखी पिकं त्याच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपल्या देशातलं जे काही बदलतं वातावरण आहे त्या अनुषंगाने पिकं आपल्याकडे चांगल्या प्रकारे लागवड होत आहेत. इव्हन जी काही विदेशी फळपिकं आहेत ती उष्ण कटिबंधीय म्हणजे थोडं सरासरी तापमान येत असल्यामुळे बऱ्याच अंशी जे काही आपल्या महाराष्ट्रातलं तापमान आहे अशा तापमानामध्ये ही पिकं आपण आवरून लावू शकतो. त्या शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो. ह्या पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर यामध्ये आरोग्यावरती जे चांगल्या प्रकारे परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसं आपण किवी फ्रूटचं म्हणतो तर शरीरातलं पेशी प्रमाण वाढवण्यासाठी किवी फ्रूट फायदेशीर आहे किंवा शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर आहे. त्या व्यतिरिक्त जर ॲव्होकाडो जर बघितलं तर त्याचा मिल्कशेक हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो किंवा चयापचय क्रिया सुधारण्यासाठी मिल्कशेक त्याचा फायदेशीर आहे. म्हणजे काही वेगवेगळ्या प्रकारची फळपिकं आहेत ही आपल्या वातावरणामध्ये येतात आणि त्याचं आपल्या आहारामध्ये जर आपण रेग्युलर खाण्यासाठी घेतलं तर आपल्या आहारामध्ये निश्चित त्याचं चांगलं किंवा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. ज्या ठिकाणी व्हेजिटेरियन डाएट आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण लोक उपवास किंवा व्रत पकडतात तशा कंडिशनच्या लोकांना किंवा तशा कंडिशनमध्ये लोकांना एक न्यूट्रिशन रिच आहार किंवा त्यांना पोषक आहार जर मिळावा असेल तर आपल्या अशा प्रकारचा फळपिकाचा आहार त्यांच्या समावेश असणं आवश्यक आहे. शिवाय ह्याची जी फळाची जी चव आहे किंवा त्याच्या आरोग्याचे फायदे आहेत त्यामुळे लोक आज बऱ्याच अंशी आहारामध्ये अशा प्रकार विदेशी प्रकारची फळपिकं रेफर करत आहेत. त्यामध्ये मोस्टली तुम्ही जर बघितलं सारखं ॲव्होकाडो सारखं आहे, लिची आहे, लॉंगन आहे किंवा पियर किंवा पीच आहे अशा प्रकारची लोक आहारामध्ये फळं प्रेफर करत आहेत. आता ही जी फळपिकं आहेत त्यांच्या आरोग्यदृष्टीने फायदे जर म्हणायला गेलं तर ह्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट तुमच्या इतर फळांपेक्षा वेगळी आहे. तुम्ही जर बघायला तर ॲव्होकाडोची टेस्ट तुम्हाला वेगळी लागेल, लिचीची वेगळी लागेल, पियरची वेगळी लागेल, पीचची वेगळी लागेल. म्हणजे त्या सीझननुसार तुम्ही ती फळं रेफर करू शकता. इव्हन आपल्या उष्ण कटिबंधीय आपल्या राज्यामध्ये ही सर्व प्रकारची फळपिकं लागवड केल्यामुळे आपल्याला वर्षभर आपल्या त्या सीझनच्या नुसार आपल्याला हे फळ आपल्याला आहारामध्ये खाता येतील किंवा त्याचं उत्पादन आपल्याला घेता येईल. इव्हन त्यामध्ये जर म्हटलं तर ऑफ सीझन मार्केट जे आपण म्हणतो की ज्यावेळी मार्केटला मुख्यतः माल नसतो किंवा मागणी जास्त असेल अशा कंडिशनला आपल्या म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम A+ ग्रेड टू C+ किंवा D+ ग्रेडचा माल हा सगळा आपण त्यामध्ये विक्री करू शकतो. इव्हन आपल्या इथं प्रोडक्शन त्याचं असल्यामुळे सरासरी रेटमध्ये आपण हे जर विक्री केली तर आपल्याला त्याचा हा फायदा मिळू शकतो. दुसरं ही जी फळपिकं आपल्या आहारामध्ये आपण जर खाली तर आपल्याला जो फ्रेशपणा आपण जो ताजेपणा म्हणतो तो आपल्याला मेंटेन राहतो. कोणत्या प्रकारचा थकवा आपल्याला या ठिकाणी जाऊन येत नाही. इव्हन जे काही म्हणजे ह्या फळपिकांमध्ये काही संशोधन झालेलं आहे किंवा वैज्ञानिकदृष्ट्या जे काही ज्यामध्ये संशोधन झालेलं आहे त्यामध्ये जर मुख्यतः म्हणायला गेलं तर ही आरोग्यासाठी महत्त्वाची फायदेशीर अशी फळपिकं आहेत. आज आपण म्हणतो की मिलेट मोठ्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने ही जी काही विदेशी किंवा परदेशी प्रकारची जी काही फळपिकं आहेत यांच्या आहारामध्ये आपण सेवन केलं तर निश्चित आपल्याला सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. महत्वाचं ही जेव्हा फळपिकं आपण घेत असतो तेव्हा महत्वाचे आपले व्हिटॅमिन सी जे आहे व्हिटॅमिन सीचा आपल्या शरीरामध्ये स्त्रोत किंवा जो जीवनसत्व जी क आहे ते आपल्या शरीरामध्ये वाढवण्याचा फायदा या ठिकाणी होतो. म्हणजे लठ्ठपणा असेल, स्थूलपणा असेल किंवा शरीरामध्ये जे काही आपले ब्लड प्रेशर आहे ते मेंटेन करण्याचं काम ह्या फळामार्फत केलं जातं. इव्हन काही फ्रूट असे आहेत की ज्यामध्ये 99% पाणी आहे. म्हणजे आपल्या शरीराची काही पाण्याची गरज कमी पडते किंवा पाणी आपल्याला पुरत नाही किंवा शरीरामध्ये पाण्याची गरज भागवली जात नाही. तशा कंडिशनला आपण जर हे फळे जर आपल्या आहारामध्ये घेतली तर निश्चित आपल्याला त्या फळामधून जीवनसत्व क असेल किंवा जी शरीर लागणार पाण्याची गरज आहे, प्रथिने आहेत, कर्बोदके आहेत, हे चांगल्या प्रकारे आपल्याला त्या फळापासूनही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ही जी फळपिकं आहे ती आपल्या आहारामध्ये आपण थोड्याफार का प्रमाणात व्हायला प्रेफर करणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी आपण ही फळपिकं आपल्याकडे वाढवायचा विचार करतोय तर त्यावेळी आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे की आपल्या एरियामध्ये कोणत्या प्रकारची फळपिकं जास्त प्रेफर केली जातात. आज मुख्यतः जर तुम्ही विचार करायला गेला तर तुम्ही साऊथ बाजूला गेला तर मुख्यतः ठिकाणी ॲव्होकाडो जास्त प्रमाणात चाललंय, लॉंगनची फळं जास्त चाललेली, ड्रॅगन फ्रूट चाललेलं आहे. ही फळपिकं त्या साईडला जास्त होतात. पण तुम्ही नॉर्थ बाजूला म्हणजे उत्तर भारतामध्ये जर गेला तर त्या अनुषंगाने तुम्हाला तिथं ॲपल जे रेग्युलर आपण म्हणतो सफरचंद ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. 2 नंबरला विचार केला तर पियर आहे, प्लम आहे, पीच आहे. थोड्याशा समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये नागपूर किंवा MP सारख्या भागामध्ये गेला त्या ठिकाणी लिची आणि लॉंगन अशा प्रकारची फळपिकं त्याचा प्रेफरन्स हा वाढायला लागलेला आहे. म्हणजे लोकांनी फळपिकं माहिती येतं पण त्यांचं आहारातलं महत्त्व माहीत नव्हतं. आज आपण बघतो की जशी लोकसंख्या वाढते तशा तेवढ्या लोकसंख्येला जो उपयुक्त अन्नसाठा किंवा जो क्वालिटीचा जो अन्नसाठा आपल्याला द्यायचा आहे त्या अनुषंगाने फळपिकाचं महत्त्व वाढलेलं आहे.
त्या अनुषंगाने लोक ही फळपिकं आज आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी प्रिफर करत आहेत. अपेक्षित उत्पन्न घेऊन त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत किंवा जे काही शेतकरी कुटुंब आहेत त्यांच्या आहारामध्ये न्यूट्रिशनली रिच फूड त्या ठिकाणी आपण ह्या फळामार्फत देत आहोत. ह्या फळाच्या बाबतीत जर वाढवायचं गेलं किंवा हे जर आपण बघितलं विचार करायला गेला तर त्याचे आरोग्यावरचे असलेले फायदे आणि लोकप्रियता या अनुषंगाने आपण स्वतःचा ब्रँड तयार करून ही फळपिकं त्याचं आहारातील महत्व हे फळपिकांचं लागवडीचे फायदे त्या अनुषंगाने आपण ही फळपिकं आपल्या शेतामध्ये लागवड करू शकतो व आपला व्यवसाय सुधारू शकता. त्या व्यतिरिक्त चव म्हणजे ही फळपिकं जर आपण म्हणली तर तुम्हाला सकाळच्या आहारामध्ये असतील किंवा दुपारच्या आहारामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रेफर करू शकता. यामध्ये मुख्यतः शरीरामध्ये जी असलेली झीज आहे, शरीराचं जे होणारं कुपोषण आहे किंवा जे अपरिपूर्ण पोषण आहे ते पूर्ण करण्याचं काम ह्या फळपिकांमार्फत केलं जाऊ शकतं. त्यामुळे आरोग्यासाठी फायदे असतील किंवा जे लोक व्हेजिटेरियन आहेत ज्यांना आहारामध्ये मुख्यतः आता जर आपण बघितलं तर जे काही जुने आजार आहेत जुन्या आजार लोकांना शक्यतो तेलकट तुपकट खाण्याचं टाळलं जातं किंवा सांगितलं जातं की हे खाऊ नका. तशा लोकांच्या आहारामध्ये ही जर फळपिकं गेली तर त्या शरीराला किंवा त्याच्या शरीराला जे काही आवश्यक न्यूट्रिशन आहे ते साहजिकच या फळपिकांमधून पूर्ण केलं जाईल आणि त्यांना त्या आजारापासून बराचसा धोका जो आहे तो कमी केला जाईल. इव्हन ही जी फळं आहेत या फळामध्ये आपण जर म्हणलं सगन प्लांटेशन आपण जे टेक्नॉलॉजी शेतकरी दृष्टीने जर विचार करायला गेला तर कमी खर्चिक आणि हाय डेन्सिटी प्लांटेशन तशा अनुषंगाने आपण फळपिकं रेफर करू शकतो. आज आपण बघतो की आंबा आहे, पेरू, सीताफळ या पिकामध्ये लोक सगन लागवड प्रिफर करतात. पण त्याच अनुषंगाने ही जी काही एक्झॉटिक फळपिकं आहेत ज्यामध्ये त्या पिकांची वाढ कमी आहे किंवा जी एक्झॉटिक आणि लिपी किंवा हर्ब्स टाईपची जी पिकं आहेत कमी उंचीवर चालणारी फांद्याची संख्या जास्त असणारी तशा प्रकारची फळपिकं आपण एकदम हाय डेन्सिटी प्लांटेशन जरी आपण केलं तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणी फायदा म्हणजे कमी कालावधीमध्ये आपल्याला कमी जागेमध्ये कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी चालू होतं. आता या फळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर स्टार्टिंग फ्रॉम कन्याकुमारी टू काश्मीर म्हणजे दक्षिण भारताच्या टोकापासून ते उत्तर भारतापर्यंत पूर्ण प्रकारची फळपिकं आपण आपल्या शेतामध्ये आता लागवड करतोय. पण ह्याचं जे रेशिओ आहे की आपण जर म्हटलं तर हिमाचल प्रदेश किंवा काश्मीर भागात मुख्यतः काश्मीर चालतं. पण तशा प्रकारचे जे काही सुधारित वाहन आहेत जे आपल्या उष्णकटिबंधीय देशामध्ये चालू शकतात त्या ठिकाणी ह्युमिड क्लायमेट आहे तशा कंडिशनमध्ये चालू शकतात अशी काही वाहन आता उपलब्ध आहेत. त्याच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं ज्या ठिकाणी ड्राय क्लायमेट आहे त्यापासून सेमी ड्राय क्लायमेटमध्ये सुधारित वाहन जे आहे ते उपलब्ध आहे तर त्यापासून आपल्याला फायदेशीर उत्पन्न घेता येईल अशी काही वाहन आहेत. इव्हन ही जी आहेत फळपिकं जेव्हा आपण लागवड करतो तर रेग्युलर मार्केटपेक्षा ही नवीन फळपिकं असल्यानं आपल्याला साहजिक नफा चांगला मिळतो. आणि इव्हन जर म्हटलं तर प्रीमियम क्वालिटी म्हणजे साधारण जरी म्हटलं 50% पर्यंत तुम्हाला रेट हा ह्या फळपिकापासून वाढी मिळत असतो. त्यामुळे अशा प्रकारची फळपिकं आपल्या आहारामध्ये आपण प्रिफर करणं किंवा लागवड करणं हे निश्चित आपल्याला फायदेशीर आहे. आता ही जी तुम्हाला मी फळपिकाचे फायदे सांगितले किंवा व्यवसाय दृष्टीने जे काही त्याचे व्यवसाय वाढीच्या दृष्टीने जे काही मुद्दे सांगितले ह्या जर आपण विचार केला तर आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आपण निश्चित त्याचा फरक अनुभवू शकतो. कारण ह्या फळपिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आज आपल्याकडे आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे पण ह्याचं निघणारं उत्पन्न आणि वातावरण बदलाचा विषय पाहता ह्या फळपिकाला जे काही आपल्याला तोटे आता सहन करतोय त्या अनुषंगानं ह्या पिकांच्या मागणीसाठी आता आपण कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जी फळपिकं जर आपण त्याचं आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये जी लागवड केली तर निश्चित आपल्यापासून परकीय चलन हे जास्त मिळणार आहे. आता ॲव्होकाडो जरी साधारण उदाहरण जरी घ्यायला गेलं तर 2021 मध्ये ॲव्होकाडोच्या नुसत्या फळपिकाचा जो टर्न होता आपल्या भारतामध्ये तो 6 कोटीचा होता. 2022 मध्ये जर विचार करायला तो साधारण 16 कोटीपर्यंत झाला आणि 2023च्या बाबतीत जर विचार करायला गेला तर साधारण 24 कोटीपर्यंत तो टर्नओव्हर झालेला आहे. म्हणजे ही जी काही फळपिकं आहेत लोकांच्या आहारामध्ये लोकांचं महत्व कळून गेलेलं आहे. त्यामुळे लोक आवर्जून फळपिकं जी आहेत आपल्या शेतामध्ये लावण्यास प्रोत्साहित आहेत. इव्हन शासकीय स्कीममधून आपण KVK मार्फत ही शेतकऱ्यांना लोक कशी देता येईल त्या अनुषंगाने आपण आता प्रयत्न करतो जेणेकरून चांगल्या गुणवत्तेची आणि सुधारित वाहन शेतकऱ्यापर्यंत जावी आणि त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्नही मिळावं. आता या संदर्भात जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहेत की कोणती फळपिकं आहेत तर त्याचे व्हरायटी कोणकोणते आहेत त्या अनुषंगाने आपण अधिक माहिती जाणून घेऊया. ह्यात जर महत्वाचं बघायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्हाला ॲव्होकाडोचं फळपिकाचं तुम्हाला 2 वाहन या ठिकाणी दाखवतोय. IHR अंतर्गत म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जी नॅशनल लेवलला फळबाग संशोधन किंवा जे काही उद्यान विभागामध्ये जे काम करणारी संस्था आहे त्या अंतर्गत हे दोन वाहन विकसित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जर म्हटलं तर ॲव्होकाडोचे पहिलं वाहन ते आर्का सुप्रीम आहे आणि 2 नंबरचं वाहन ते आर्का कोरगरवी आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं CHES म्हणजे सेंट्रल हॉर्टिकल्चर एक्सपिरियन्स स्टेशन जे चेटाली या ठिकाणी आहेत बेंगलोरमध्ये किंवा बेंगलोरच्या नजदीक त्या ठिकाणी 2 वाहन विकसित करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे हे 2 वाहन आहेत त्या वाहनाचे तांत्रिक मार्गदर्शन या ठिकाणी दिलेले आहे. आता तुम्ही जर बघितलं ॲव्होकाडोचं जे पहिलं वाहन आहे ते सुप्रीम म्हणून आहे आर्का सुप्रीम तर जास्त वन हिंमत उत्पन्न देणारं असं हे ॲव्होकाडोचं वाहन आहे. मुख्यतः पसरट वाढ आणि फळाचा आकार अंडाकृती असल्यामुळे हे फळपीक जास्त प्रमाणात हे वाहन प्रेफर केलं जातं. याचं उत्पादन जर पाहिलं साधारण 290 किलो प्रति झाड म्हणजे 12 वर्षानंतर जरी उत्पन्न चालू होत असलं तरी उत्पादन साधारण जे आहे 300 किलो म्हणजे आर्थिक उत्पन्न जे आपण म्हणतो हे 300 किलो प्रति झाड या ठिकाणी आहे. प्रति फळात जरी वजन म्हणायला गेलं तर साधारण 450-450 ग्रॅम पर्यंत या फळाचं वजन आपल्याला म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला या फळ पिकापासून मिळू शकतं.
आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू जर म्हणायला गेली तर साधारण मेदाम्ल जे आहे त्यामध्ये 20% आहे, तर तंतुमय पदार्थ जे आहेत ते साधारण 0.45% आहेत आणि TSS आहे तो 7.8 ब्रिक्स आहे. आता हे ॲवोकाडो फळ तुम्हाला जर बघितलं साऊथ मार्केटला, म्हणजे ज्यांचं काही दक्षिण भारतात येणं जाणं असेल तशा लोकांना हे फळ पिकाबद्दल माहित असेल. ग्रामीण भागातील लोकांना याबद्दल अजून आयडिया नाही. मग त्या शेतकऱ्यांना त्या संदर्भातला अधिक माहिती घेण्यासाठी आपण KVK बारामती मार्फत ह्याची जे काही रोप आहे ते लोकांना आपण लागवडीसाठी या ठिकाणी माहितीसाठी आपण उपलब्ध करून दिले आहेत. जे शेतकऱ्यांना ॲवोकाडो संदर्भात बाबा झाड दिसतं कसं, वाढतं कसं, त्या अनुषंगाने आपण KVK मध्ये त्याचा डिस्प्ले ठेवलेला आहे. जे शेतकऱ्यांना माहिती घ्यायची असेल ती या ठिकाणी घेऊन ह्याची लागवड करू शकतात. आता दुसरी जी व्हरायटी आहे ती अर्का कुर्गरवी. आता हे जे वाण आहे ते अर्का सुप्रीम वाणातून निवड पद्धतीनं विकसित केलेलं वाण आहे. त्या बाबतीत तुम्हाला जर म्हणायला गेलं तर नियमित फळधारणा व जास्त उत्पादन, म्हणजे ह्याच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर उत्पादन चांगल्या प्रकारचं देणारं असं हे वाण आहे आणि नियमित फळधारणा म्हणजे दरवर्षी उत्पादन देणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. फळाचे सरासरी वजन जर म्हटलं तर साधारण 450 ते 600 ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन आहे. म्हणजे आपण जेवढा अर्का सुप्रीमचा विचार करतो त्याचा अगोदर 450 ग्रॅम आहे, त्यापेक्षा जास्त म्हणजे साधारण 150 ग्रॅम प्रति फळ जास्त वजन असणारं हे अशा प्रकारचं वाण आहे. ह्याच्या बाबतीत जर म्हणायचं तर जोमदार व सरळ वाढ, म्हणजे मुख्यतः सरळ वाढणारा आणि जोमदार, म्हणजे त्याची वाढ जी आहे ती सुप्रीम वाणापेक्षा लवकर होणार असं वाण आहे. त्यानंतर जर म्हणायला गेलं उत्पादन जे आहे ते 321 किलो प्रति झाड, एका झाडापासून आपल्याला साधारण 321 किलो चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या ग्रेडचं त्यापासून उत्पादन आपल्याला मिळू शकतं. ह्यातलं जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर आपण बघितलं तर मेदाम्ले त्यामध्ये असणारे फॅटी ऍसिड्स येतील साधारण 12 ते 14% आहेत. ह्यामध्ये असणारा जो TS आहे तो 7.5 ते 8% त्याचा ब्रिक्स आहे आणि गराचं प्रमाण जर म्हणलं साधारण 80% आहे. म्हणजे साधारण जेवढे काही प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत ज्यामध्ये आपण प्रोसेसर प्रोडक्ट्स किंवा स्टोरर प्रोडक्ट्स आपल्याला जे काही तयार करायचे तर व्हॅल्युएशन आपल्याला जे करायची तशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये ह्या जो वाण आहे हो चांगल्या प्रकारे प्रिपेअर केला जातो. आता या दोन्ही वाणाची कलम आपण लागवडीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्या KVK मार्फत आपल्या KVK प्रक्षेत्रावर आपण ह्याची लागवड केलेली आहे. मुख्यतः प्राथमिक स्तरावरती आता ह्याचं आपण प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेतो, जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात जर ह्या वाणाची शिफारस करायची असेल किंवा लागवड जर करायचं असेल त्या अनुषंगानं वाण चालतो कसा आहे, उत्पादन कसं आहे, त्याची ग्रोथ हॅबिट म्हणजे त्याचं विकसितपणा होण्याचं प्रमाण कसं आहे त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी लागवड या वाणाची केलेली आहे. आता मुख्य जर म्हणायला गेलं तर ॲवोकाडोच्या बाबतीत जर एक सर्वसाधारण माहिती जर घेतली, उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्लायमेट म्हणजे वातावरणामध्ये चालणाऱ्या अशा प्रकारचं एक आदर्श पीक आहे. ह्यामध्ये जर म्हणायला गेलं त्याला जो जमिनीला लागणारा जो साम आहे साधारण 5 ते 7 दरम्यानचा जो साम आहे आणि मध्यम प्रकारची जमीन ह्या पिकासाठी चांगली मानली जाते. त्या जमिनीमध्ये सॉल्टचं प्रमाण म्हणजे सलाईन सॉइल असेल किंवा ज्या ठिकाणी सॉल्ट एरिया आहे अशा जमिनीमध्ये मुख्यतः पीक हे टाळलं जातं. हे पिकाच्या जर म्हणायला गेलं तर ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा चांगला होतो त्या ठिकाणी पाणी स्टोअर होत नाही, साचून राहत नाही, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक चांगलं चाललं जातं. कोणत्या प्रकारचं गरम वातावरण असेल, कोरडं वातावरण असेल किंवा दव म्हणजे अति थंडी आणि अति तापमान अशा वातावरणात मुख्यतः हे पीक प्रिफर करू नये. भारताच्या दृष्टीने जर विचार करायला गेला तर तामिळनाडू आहे, केरळ आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे आणि सिक्कीम ही जी काही 5-6 राज्य आहेत ह्या राज्यामध्ये मुख्यतः या पिकाची लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. इव्हन हिमालयाच्या बाबतीत काही लोकांनी हे जे प्रयोग केलेले आहेत पण त्या ठिकाणी कमी भागामध्ये म्हणजे या ठिकाणी दव जास्त पडत नाही किंवा उष्णता जादा नाही अशा भागामध्ये या पिकाची शिफारस करण्यात आलेली आहे. मुख्यतः जेव्हा आपण रोपाची लागवड करतो या ठिकाणी ग्राफ्टेड प्लांट्स आहेत मुख्यतः शिफारस आपण या ठिकाणी करतो, ज्यामध्ये उत्पादन आहे ते कमीत कमी 10 ते 12 वर्षांनी त्या ठिकाणी त्या पिकाचं चालू होतं. हे जर पीक जर म्हटलं साधारण 5 ते 7 उंचीपर्यंत आपण हे वाढवू शकतो. या संदर्भातली प्रूनिंग टेक्नॉलॉजी आता आपण विकसित करतोय. मुख्यतः त्यामध्ये ड्रुपिंग हॅबिट पिकाला राहील, पिकाचं पिकिंग म्हणजे फळाचं पिकिंग आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल. फुलांची जो कालावधी साधारण 12 ते 18 महिने आहे, त्यानंतर हे फळामध्ये या पिकामध्ये आपल्याला फळं दिसून येतात आणि मुख्यतः झाडावर जर म्हणाल तर A आणि B प्रकारची फळे म्हणजे नर आणि मादी फुलं ही वेगळी राहतात. त्या अनुषंगाने त्यामध्ये परागीभवन झाल्यानंतर त्या ठिकाणी फळांचं सेटिंग होण्याचं काम हे चांगलं आपल्याला दिसून येतं. फळं जे आहे ते झाडावरती तयार होतात. तयार झाल्यानंतर फळ आपण झाडावर म्हणजे फळं जेव्हा झाडावर तयार होतात त्यानंतर आपण त्याच्या पिकांची काढणी करू शकतो. मुख्यतः प्रोसेसिंगमध्ये ह्याचं व्हॅल्यू ॲडिशन किंवा व्हॅल्युएशन दृष्टीने हे फळ पीक महत्त्वाचं मानलं जातं. न्यूट्रिशनल रिच असल्यामुळं हे पीक जे आहे ते प्रोसेसिंगसाठी आपण जास्त प्रमाणात शिफारस करतोय किंवा प्रिफर करतोय. आता पुढचं जे पीक आहे मुख्यतः मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातलं हे प्रामुख्याने मानलं जाणारं पीक आहे. त्या म्हणजे लिचीच्या आपण एकूण 4 व्हरायटी आपण लोकांना दाखवतो. त्यामध्ये लिची शाही आहे, सीडलेस आहे, पुढे गेलं तर तुम्हाला कलकत्ती आणि डेहराडून असे 4 प्रकारचे वाण आहेत जे NRC ऑन लिची, नॅशनल रिसर्च सेंटर ऑन लिची या संशोधन केंद्रामार्फत ही वाण विकसित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जर शाही व्हरायटी जर म्हटली तर जोमदार वाढ व हंगामात लवकर चाल होणार असं हे वाण आहे. फळाच्या जर म्हणाल तर नियमित उत्पादन म्हणजे रेग्युलर उत्पादन देणारं, दरवर्षी उत्पन्न देणारं असं वाण आहे. फळ फुटण्यास प्रतिकारक म्हणजे आपण जे क्रॅकिंग म्हणतो त्या क्रॅकिंगचं प्रमाण मुख्यतः कमी आहे. साधारण 100 फळामागे अवघी 8 फळं किंवा 8% मध्ये क्रॅकिंग होण्याचं आपल्याला प्रमाण जाणवतं. फळामध्ये सरासरी वजन आहे ते 22 ते 26 ग्रॅम एका फळाचं वजन आहे.
गराच्या प्रमाण बाबतीत जर म्हणायला गेलं तर साधारण 65 ते 70% त्या ठिकाणी गराचं प्रमाण फळामध्ये दिसून येतं. आतमध्ये बी जर तुम्ही बघितलं साधारण सीताफळाच्या आकाराचं किंवा सीताफळाच्या प्रमाणाचं सीताफळासारखं बी आपल्याला या फळामध्ये दिसून येतं. फळाचा TSS म्हटलं तर साधारण 19 ते 21 ब्रिक्स या फळाचा ब्रिक्स आहे. आणि उत्पादन जर म्हटलं तर साधारण 140 ते 150 किलो प्रति झाड उत्पादन आपल्याला एका झाडापासून मिळतं. साधारण 8 वर्षानंतर 7 ते 8 वर्षांनी उत्पन्न देणारं असंही वाण आहे. आता तुम्ही जर हे मार्केटला जर फळ बघितलं तर पूर्णतः लाल कलरचं फळ आपल्याला दिसून येतं. लॉंगन जर आपण फळ घेतलं तर पूर्णतः त्याचं जो आवरण आहे तो आपला लाईट ब्राऊन कलरचं आवरण राहतं. लिचीचं जर फळाचं आवरण घेतलं पूर्ण डार्क रेड किंवा फेंट रेड कलरचं आपल्याला दिसून येतं. आता लिचीचे दुसरं वाण जे आहे त्यामध्ये आपण सीडलेस नावाचं हे वाण आहे. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर मध्यम व दरवर्षी उत्पन्न देणारं असं वाण आहे, ज्यामध्ये 50 ते 60 किलो प्रति झाड आपल्याला उत्पन्न मिळतं. मलईदार पांढरा मऊ व रसदार असा गोड गर त्या ठिकाणी आपल्याला फळामध्ये दिसून येतो. त्याचा कलर पूर्णतः पांढरा म्हणजे स्वच्छ पांढरा कलर आहे, मऊ आहे आणि रसदार व गोडगर अशा प्रकारचं हे वाण आहे. TSS जर म्हणलं साधारण 17 ते 20 TSS त्या ठिकाणी आहे. खूप लहान आणि संकुचित वाण आहे, संकुचित फळ आहे. आकर्षक बदामी रंगाचे असे हे फळ आहे. सर्व जातीपैकी उत्तम फळ गुणवत्ता म्हणजे मार्केटच्या दृष्टीने असेल, खाण्याच्या दृष्टीने असेल, म्हणजे इन द फॉर्म ऑफ टेबल पर्पज व्हरायटी म्हणूया किंवा इन द फॉर्म ऑफ प्रोसेसिंग व्हरायटी, अशा प्रकारे हे उत्तम वाण या ठिकाणी आपल्याला सीडलेस नावाचं आहे, जे NRC ऑन लिची म्हणजे नॅशनल रिसर्च सेंटर ऑन लिची मार्फत विकसित करण्यात आलेलं आहे. पुढचं जे वाण आहे ते कलकतिया नावाचं वाण आहे, जे मुख्यतः मध्यम आकाराचं फळ असणारं, मध्यम आकाराचं झाड असणारं व दरवर्षी उत्पन्न देणारं असं हे वाण आहे. दुसरं जर म्हणायला गेलं तर त्या झाडाचं उत्पादन जे आहे ते 50 ते 60 किलो प्रति झाड उत्पन्न देणारं असं हे वाण आहे. ह्यामध्ये जो झाडाचा जर रंग म्हटला किंवा जो फळाचा जो आतला गर आहे तो पूर्ण पांढऱ्या रंगाचा आहे, मलईदार आहे, मऊशर असा तो गर त्या ठिकाणी येतो. मऊ व रसदार आणि गोड असा गर आहे. ह्या पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर TSS जो आहे या वाणाचा 17 ते 20 डिग्री ब्रिक्स असा याचा TSS आहे. फळ जर म्हटली तर लहान, संकुचित आणि आकर्षक बदामी रंगाची अशी याची फळं आहेत. सर्व जातीपैकी उत्तम फळ गुणवत्ता. आता आपण जे आता 2 वाण बघितल्या, शाही असेल किंवा सीडलेस असेल किंवा डेहराडून, यापेक्षा कलकत्ते वाण जे ते फळांचा आकर्षक म्हणजे मुख्यतः जे आपण हे करतो एक्सपोर्ट करण्यासाठी हे वाण जास्त प्रिफर केलं जातं. आणि ह्याच्या बाबतीत जर शेवटचा मुद्दा म्हटला तर परिपक्वतेच्या वेळी येते झाडाला तेव्हा मोठ्या आकाराची आयताकृती गुलाबी रंगाची फळं आपल्याला झाडावेळेस दिसतात, त्यावेळी आपण या झाडाच्या फळाची ही काढणी करू शकतो. म्हणजे जे सायन्स ऑफ मॅच्युरिटी आपण या फळाची म्हणतोय ते मुख्यतः मोठ्या आकाराची फळं ज्यावेळी तयार होणं आणि आयताकृती गुलाबी रंगाची फळं आपण त्या ठिकाणी जर व्हिज्युअलाइज झाले आपल्याला दिसली तर आपण म्हणायचं की ह्या झाडावरली फळं काढण्यास तयार आहे असं आपण समजू शकतो. आता पुढचा जो लिचीचा वाण आहे तो डेहराडून नावाने म्हणजे डेहराडून या ठिकाणच्या निवड पद्धतीने विकसित केलेला असा हा वाण आहे. ह्यामध्ये जर आपण विचार करायला गेला तर मध्यम जोमदार वाढ या झाडाची दिसून येते किंवा या वाणाची दिसून येते. मध्यम आकाराचं फळ आहे, ज्याचं वजन आहे ते 15 ते 20 ग्रॅम पर्यंत या फळाचं वजन आहे. शंकुवर आकाराचे व चकचकीत गुलाबी रंगाचे फळ आपल्याला यामध्ये दिसून येईल. हिरवट पांढरा जो झाडाचा फळाचा जो गर आहे या जातीचा तो हिरवट पांढऱ्या रंगाचा, मऊ आणि माफक प्रमाणात रस म्हणजे गॅसमध्ये जरी फळ पिकलं तर त्यामधून रस गळणार नाही अशा प्रकारचं हे वाण आहे. या फळाचं जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर आपण बघितली वाणाची तर TSS त्याचा 18 ब्रिक्स आहे, साखर अंशतः 10.4% आहे आणि आंबटपणा 0.44%. म्हणजे नॅचरल टेस्ट या फळामध्ये गोडपण आहे आणि आंबटपणा पण आहे, त्यामुळे एनी सीझनमध्ये खाल्लं जाणारं हे फळ आहे. तडकणे आणि सालजळणे यास संवेदनशील वाण आहे, म्हणजे जास्त तापमान जर त्या वातावरणामध्ये हे फळ पिकाचं किंवा या वाणाची लागवड झाली तर तडकणे आणि म्हणजे आपण जो ट्रेकिंग म्हणतो किंवा बार्क बर्निंग जो इश्यू आहे तो या वाणामध्ये आपल्याला जाणवू शकतो. आणि उत्पादन जरी म्हणतं साधारण 80 ते 90 किलो म्हणजे सर्वोच्च उत्पन्न देणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. आता हे जे लिचीची 4 वाण आहेत हे जे मुख्यतः जे कलम आहे ते आपल्या KVK बारामती मार्फत आपण शेतकऱ्यांना प्रायोगिक उपलब्ध करून देतोय. यामध्ये मुख्यतः त्या शेतकऱ्यामध्ये असणारे रिसोर्स, त्याकडे कोणकोणत्या प्रकारचं पाणी आहे, जमीन कोणत्या प्रकारची आहे, त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना हे वाण प्रोव्हाइड करतोय. यात मुख्यतः शेतकऱ्यांना हे वाण लागवड केल्यानंतर तांत्रिक माहिती देण्याचा KVKचा मानस आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांनी ही वाण लागवड केली तर त्याला कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये आणि तो जो शेतकरी आहे तो चांगल्या प्रकारे या फळपिकापासून उत्पन्न घेऊ शकेल. आता पुढचं जे वाण आहे, पुढचं जे फळपीक आहे ते रामबुतान नावाचं फळपीक आहे. आता तुम्ही जर हे फळपीक जर बघितलं असेल तर पूर्ण काटेरी त्यावरती साल असणार किंवा सालावरती असंख्य काटे असणारे असे फळ आहे. काटेरी जर म्हणायला गेलं तर मऊशार असे हे काटे राहतात जे आपल्याला टोचत नाहीत. त्या फळाला
नॅचरल ताकद म्हणजे नैसर्गिक त्याला संरक्षण करणारं अशा प्रकारचे ह्याच्यावरती काटे राहतात. आता आपण जर फोटोमध्ये बघितलं तर पूर्ण गोलाकार फळ आहे, ज्यामध्ये पांढरा गर आहे. जी साल आहे ती पूर्ण लाल रंगाची आहे आणि त्या सालेवरती असंख्य प्रकारचे काटे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. अशा प्रकारचं हे फळपीक आहे. आता यामध्ये आपण जो वाण बघतो त्यामध्ये N18 नावाचं हे वाण आहे. म्हणजे मुख्यतः जर म्हणायला गेलं तर 1 किलोमध्ये साधारण 18 फळं बसतात. त्या अनुषंगाने या वाणाचं नाव N18 ठेवलेलं आहे. आता रामबुतान जर बघितलं पूर्णतः समशीतोष्ण म्हणजे आपण जसं म्हणतो की पूर्ण ड्राय क्लायमेट किंवा मध्यम प्रकारचं ड्राय क्लायमेट अशा कंडिशनला हे लागवड केलं जाणारं वाण आहे. केरळमध्ये जर आपण बघितलं हे मुख्यतः लागवड घरोघरी आपल्याला दिसून येते. रोजच्या आहारामध्ये प्रेफर केलं जाणारं हे फळ आहे. आता या फळाच्या बाबतीत जर सांगायला गेलं मुख्यतः फळाचा जो उगम आहे तो मलेशिया देश आहे. म्हणजे मलेशिया देशातून आपल्या देशामध्ये आयात केलं जाणारं हे फळपीक आहे किंवा त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी फळाचं वाण किंवा त्याचे जी फळपीक आहे तो आयात करण्यात आलं. मोठ्या आकाराची लंबगोल फळे म्हणजे साधारण उभट आकाराची अशी ही फळे राहतात. यामध्ये फळाची साल जी आणि जी आहे आवरण आहे ते पूर्ण लाल रंगाचं अशा प्रकारचं आहे. आता यामध्ये जर सुधारित वाण जे आहेत ती पूर्णतः म्हणजे हिरवट पिवळ्या कलरची आहेत, काही पिवळसर लाल कलरची आहेत. अशी सुद्धा सुधारित वाण जी आहेत ती मुख्यतः केरळ भागामध्ये जास्त प्रेफरेबल आहेत. ह्या फळाची जर चव बघितली तर पूर्णतः गोड असणारी चव अशा प्रकारचं म्हणजे आंब्यासारखी आपण जर चव म्हणतो तशी आपल्याला फळाला चव येते. ज्यावेळी पावसाळी वातावरण ज्यावेळी हवेमध्ये आर्द्रता वाढते किंवा दमटपणा वाढतो पावसाळी वातावरणामध्ये तशा कंडिशनला या फळामध्ये गोडपणा किंवा स्वीटनेस वाढलेला असतो. साधारण 20 ते 22 प्रिक्स तो आपल्याला जाणवतो. फळ काढणी केल्यानंतर साधारण 5 दिवस आपल्या वातावरणामध्ये रूम टेम्परेचरला आपण ठेवू शकतो. इव्हन फळ जरी परिपक्व झालं त्यानंतर झाडावरती आपण 20 दिवस मॅक्झिमम त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे मार्केटच्या रेटनुसार आपण ही फळाची काढणी आपण लांबू शकतो किंवा लवकर घेऊ शकतो. फळाचे वजन जरी म्हणलं साधारण 40 ते 55 ग्रॅमचं हे फळ आपल्याला उत्पादन देतं. एका फळाचं वजन ते 40 ते 55 ग्रॅम आपल्याला मिळतं. फळ पिकल्यानंतर त्यातलं जे बी आहे आता तुम्ही जर लिचीमध्ये बघितलं तर आपल्याला फळ पूर्ण ब्रेक करून म्हणजे पूर्ण फळाचे 2 भाग करून त्यातलं बी बाजूला काढावं लागतं. पण या फळाच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं तर हलकंसं तुम्ही जर प्रेस केलं तर हे बी इझिली त्या फळातून बाहेर काढलं निघतं. मुख्यतः कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि अन्नद्रव्य म्हणजे काही न्यूट्रिशनल जे आहेत न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा मुख्यतः महत्त्वाचा स्रोत हे फळपीक मानलं जातं. आणि याचं उत्पादन जर म्हटलं साधारण 25 ते 30 किलो प्रति झाड आपल्याला याचं उत्पन्न मिळतं. ह्यामध्ये ग्राफ्टेड स्पेसिस आहेत साधारण 8 ते 10 वर्षांनी उत्पादन चालू होतं. जे काही सीड पासून ज्या झाडाचं प्रोपॅगेशन नाही किंवा डायरेक्टली बियापासून मुख्यतः लागवड आहे तशा अनुषंगाने जरी ह्या वाणाचा विचार करायला गेला किंवा पिकाचा विचार करायला गेला तर साधारण 15 वर्षानंतर याचं उत्पन्न आपल्या बागमध्ये मिळतं. ह्या पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मुख्यतः हलक्या प्रकारची म्हणजे लाईट टू मिडियम सॉइल्स हलक्या प्रकारची जमीन जी आहे ज्या ठिकाणी लाल माती आहे हलकी माती अशा जमिनीमध्ये पीक प्रेफर केलं जातं. डोंगरची जर चढउताराची जागा असेल त्या ठिकाणी पाणी थांबत नाही अशा जमिनीमध्ये आपण ही पिकं लागवड करू शकतो. जमिनीचं सामूहिक साधारण 5 ते 7 म्हणजे ऍसिडिक ज्या जमिनी म्हणतो आपण तशा जमिनीमध्ये हे पीक आपल्याला फायदेशीर दिसून येतं. ह्यामध्ये महत्त्वाचं सुरुवातीच्या काळामध्ये पिकाची निगा राखणं आपल्याला आवश्यक आहे. ह्यामध्ये जर विचार करायला गेला मुख्यतः झाडांना आधार देणं त्याचे कलम मोडण्यापासून वाचवणं अशा जर ऍक्टिव्हिटी आपण या बागेच्या बाबतीत केला किंवा पाण्याचं नियोजन करणं ह्यामध्ये आपल्याला निश्चित हे पीक फायदेशीर दिसून येतं. आता पुढचं जे पीक आहे ते मँगोस्टीन नावाचं आहे. आता ही जी पिकं मी सांगतोय ही जी काही फळपिकं तुम्हाला दाखवतोय ह्याच्या सगळ्याची विविध ही फळपिकं आहेत ह्याची कलमरोप आपण KVK मार्फत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकसाठी आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या अनुषंगाने शेतकरी येतील ते फळपीक पाहतील त्या संदर्भात अधिक माहिती आपल्या संदर्भात जाणून घेतील. त्या अनुषंगाने आपण हे फळपिकं लोकांना उपलब्ध करून देतोय आणि ही जी माहिती शेतकऱ्यांना अधिक कळवते त्या अनुषंगाने आपण हे फेसबुक लाईव्ह सेशन घेतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्या फळपिका संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन आपण आपल्या मार्फत करतोय. आता मँगोस्टीनच्या बाबतीत जर म्हणायला गेलं ह्यामध्ये मुख्यतः जे त्याचं प्रॉपगेशन नाही किंवा त्याचं जे प्रॉपगेशन जे म्हणता येईल आपल्याला ते मुख्यतः बियापासून केलं जातं. ह्यामध्ये जर म्हणायला गेलं तर ह्या फळपिकाचा उगम आहे तो दक्षिण पूर्व आशिया साऊथ ईस्ट आशिया या ठिकाणचं हे मुख्य पीक आहे. ह्याला फळांचा राजा या पिकाचं संबोधलं जातं. आता फळांचा राजा जर म्हणायला गेलं तर आपल्याकडे आपण आंबा मुख्य फळपीक म्हणतो पण जगाच्या किंवा पातळीवर जर म्हणायला गेलं तर मँगोस्टीन हे मुख्यतः क्वीन ऑफ फ्रुट्स त्याला मानलं जातं. उष्ण दमट वातावरण म्हणजे सब ट्रॉपिकल किंवा सब ह्युमिड क्लायमेट या पिकाला फायदेशीर मानलं जातं. ह्या जर बाबतीत जर म्हणायला गेलं तर पूर्णतः वर्षभर हिरवं असणारं झाड यामध्ये आपल्याला दिसून येतं किंवा ह्याची कॅनोपी आहे वर्षभर हिरवी राहते आणि अत्यंत सावकाश कोणत्याही फळपिकाच्या जर विचार करायला गेला तर हे अत्यंत सावकाश असं वाढणारं हे फळझाड आहे. ह्याची जी फळं आहेत ते रुचकर मधुर आणि स्वादिष्ट अशी याची फळं आहेत. ह्याची जर काढणी हंगाम जर मग बघितलं तर मुख्यतः बहार जो आहे त्याचा ऑगस्ट सप्टेंबरला आहे
आणि अडकणी भार जर आपण कंटिन्यू केला किंवा जर आपला रेग्युलर भार जर कंटिन्यू केला तर साधारण एप्रिल जूनला पण आपण या फळपिकाची काढणी करू शकतो. म्हणजे तुमच्या मार्केटच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही 2 हंगाम मुख्य भार आणि अडकणी भार असे दोन्ही भार तुम्ही या फळपिकापासून घेऊ लागता. फळाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं साधारण 8 ते 10 वर्षांनंतर साधारण 500 ते 1500 फळं प्रति झाड आपल्याला प्रति वर्षामध्ये मिळतात. यात पुढचं महत्त्वाचं मुद्दा सांगायला गेलं तर 18 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे पिकाची वाढ उत्तम व योग्य आहे. म्हणजे जास्त थंड वातावरण असेल किंवा जास्त गरम वातावरण अशा कंडिशनमध्ये या पिकाची लागवड करणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. जे काही 18 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे अशा कंडिशनमध्ये पिकाची वाढ आपल्याला एकसारखी आणि उत्तम झालेली आपल्याला दिसून येते. आता पुढची जी फळपिकं आहेत त्यामध्ये पियर. आता बऱ्यापैकी लोकांनी फळ बघितलं असेल, सफरचंद सारखं दिसणारं फक्त उबट आकाराचं असणारं असं एक फळपीक आहे. झाडाचा किंवा फळाचा रंग बघितलं कधी पूर्ण डार्क रेड येतो, काही सुधारित वाण त्यामध्ये थोडा फिकट रेड येतो किंवा फिकट केसरी कलरचा रंग येतो. तर अशा प्रकारचं हे फळपीक आहे. यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेलं वाण आहे ते पंजाब ब्युटी नावाचं जे वाण आहे. ह्या वाणाच्या बाबतीत सांगायला गेलं तर दरवर्षी फळताना असणारं असं हे वाण आहे. फळं जी आहेत ते मध्यम आकाराची आणि लालसर पिवळ्या रंगाची फळं आपल्याला फोटोमध्ये जसं आपण पाहतो तशा आकाराची फळं आपल्याला दिसून येत आहेत. आम्लता जर म्हटलं, ऍसिडिटी जर म्हटलं साधारण 0.3% याची ऍसिडिटी आहे आणि TSS आहे तो साधारण 14% आहे. म्हणजे घट्ट असा गर आपल्याला त्या फळामध्ये दिसून येतो. उत्पादन जर म्हटलं साधारण 80 किलो प्रति झाड आपल्याला या झाडापासून किंवा या वाणापासून उत्पादन मिळतं. परिपक्वतेच्या बाबतीत जर म्हणायला गेलं साधारण जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला झाडाची परिपक्वता आपल्याला दिसून येते. आता आपल्या कंडिशनचा जर विचार करायला गेला तर साधारण 30 ते 35 डिग्री सेल्सिअस थोडं तापमान आपल्याकडे कधी कधी उन्हाळ्यामध्ये जातं. तशा कंडिशनला ह्या पिकाला एक कृत्रिमरित्या आपल्याला सावली करून देणं आवश्यक आहे, जेणेकरून या पिकामध्ये कोणत्या प्रकारचं स्कॉर्चिंग आपल्याला जाणवणार नाही. त्या दृष्टीनं मध्यम प्रकारची जमीन असेल किंवा भारी जमीन या जमिनीमध्ये आपण या फळपिकाची लागवड करू शकतो. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमीन आपण मुख्यतः या ठिकाणी प्रेफर करणं आवश्यक आहे. पुढचं जे फळपीक आहे ते पीच आहे. त्यामध्ये प्रभात नावाचं वाण जे आहे विकसित वाण ते आपल्याकडे उपलब्ध आहे. मुख्यतः गव्हर्नमेंट नर्सरी हैदराबाद गव्हर्नमेंट नर्सरी जी आहे हरियाणा या ठिकाणी आपण हे सर्व वाण आपल्याकडे प्रेफर केलेले आहेत. याच्या बाबतीत जर प्रभातच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर 2003 साली हे वाण विकसित केलेलं आहे. मध्यम आकाराची गोल फळं असलेलं असं हे वाण आहे. त्याचा गर जर म्हटलं तर पांढरा रसदार व गोड असा गर या फळाचा आहे. आम्लता जर म्हणलं ऍसिडिटी साधारण 0.3% आहे. TSS जर म्हणलं तर 12% पर्यंत TSS आहे. सरासरी उत्पादन जर म्हणलं साधारण 64 किलो प्रति झाड उत्पन्न देणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. मुख्यतः सफरचंद आपण जसं म्हणतो तशाच आकाराचं फळ, पण फळाचा आकार कमी, फळामध्ये एकच बी आणि गोल फळ अशा प्रकारचं हे फळपीक आहे. मार्केटमध्ये आपण बघतो की बऱ्याच अंशी अशा प्रकारची पियर, प्लम, पीचची फळं आपल्याला मिळत आहेत. पण मुख्यतः शेतकरी दृष्टीनं ही लागवड कितपत फायदेशीर आहे त्या अनुषंगाने KVK बारामती काम करते. त्याच्या हिशोबाने आपल्याकडे आता आपण ही मातृवृक्ष रोप आपल्याकडे लागवड करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल किंवा त्याची कलम रोप आपण KVK मार्फत लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. पुढचं जे पीक आहे फळपीक आहे त्यामध्ये प्लम नावाचं फळपीक आहे. त्याचं जे वाण आपल्याकडे उपलब्ध आहे ते काला अमृतसर नावाचं वाण आहे. तुम्ही जर फळ बघितलं तुम्हाला लक्षात येईल की त्या अनुषंगानं थोडासा वेलवेट कलरचा ब्ल्यू चॉकलेटी रंग त्यामध्ये त्या फळावरती आपल्याला दिसून येत आहे. आता ह्या वाणाबद्दल सांगायला तर 1979 साली विकसित केलेलं हे वाण आहे. फळी जी आहे ती मध्यम आकाराची आणि गर्द जांभळ्या रंगाची, म्हणजे पूर्ण मीडियम साईज फ्रुट्स आणि डार्क व्हाईट कलरचा रंग या फळाला आहे. उत्पादन देणारं चांगल्या प्रकारे किंवा जास्त उत्पन्न देणारं असं हे वाण आहे. गर जर बघितलं पिवळा व रसदार, म्हणजे आतला जो गर आहे तो पूर्ण प्रकारे डार्क पिवळा म्हणता येईल अशा प्रकारचा आहे आणि रसदार गर आहे. यामध्ये आम्लता किंवा ऍसिडिटी जी आहे ती 1.2% आहे आणि TSS त्याच्यामध्ये असणारे टोटल सोल्युबल सॉलिड्स आहेत ते 15% पर्यंत आहेत. या फळपिका जर म्हणलं तर उत्पादन जर म्हणलं साधारण 45 किलो प्रति झाड आहे आणि परिपक्व जर म्हणलं साधारण मे महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये ही फळं काढण्यास तयार होतात. आता ही जे काही फळपीक आहे त्यामध्ये पियर आहे, प्लम आहे, पीच आहे, हे सगळं फळपीक आपण पहिल्या वेळेस म्हणजे ट्रायल बेसवर आपण KVK बारामतीमध्ये त्याचं प्लांटेशन करतोय. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्या संदर्भातलं अधिक मार्गदर्शन व्हावं, त्या संदर्भातलं शेतकऱ्यांना पीक पद्धती कळावी, त्याचे फायदे अनुभवावेत किंवा त्याचे फायदे जाणून घेता यावेत, त्या अनुषंगाने आपण KVK मार्फत ही फळपिका लागवड करतोय. मग त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये या फळपिकासाठी कोणतं सुधारित तंत्रज्ञान वापरणं किंवा आपल्या वातावरणामध्ये लोक ही फळपिकं टिकवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण KVK मध्ये काम करतोय, जेणेकरून शेतकऱ्यांना या सुधारित फळपिकापासून चांगलं उत्पन्न उपलब्ध होईल. आता हे स्टार फ्रूट नावाचं जे काही पुढचं फळपीक आहे ते लोकांना माहिती किंवा लोकांनी हे बघितलेलं आहे, पण याच्या आहार दृष्टीनं जे महत्व आहे ते अजून लोकांनी माहिती घेतली नाही. मुख्यतः जो काही नॉर्थचा भाग आहे, म्हणजे थोडं सांगायला गेलं तर
दक्षिणे खालचा जो भाग आहे, दक्षिणेचा जो भाग आहे त्या ठिकाणी मुख्यतः लागवड केली जाणार आहे हे फळपीक आहे. कोस्टल एरिया आपण जो म्हणतो, कोस्टल एरियासाठी हे जास्त प्रिफर केलं जाणारं असं फळपीक आहे. आता याचा जर मूळ उगम जर बघितलं तर दक्षिण पूर्व आशियाई देश हा या फळपिकाचा उगम आहे. गोड व आंबट अशी दोन्ही चव असणारी फळं आहेत. मुख्यतः स्टार फ्रूट जे आपण जर म्हणलं तर आपला जो आपण स्टार पाहतो की आपल्या जो लक्षामध्ये जो आठवणीमध्ये जो स्टार येतो तशाच आकाराचं फळ, फक्त लांबट उभ्या प्रकारचं असं हे फळ राहतं, ज्याला स्टार फ्रूट आपण म्हणतोय. ह्यामध्ये आंबट आणि गोड अशा दोन्ही प्रकारची चव आपल्याला मुख्यतः दिसून येतात. ह्यामध्ये जर म्हणलं जीवनसत्व क म्हणजे मुख्यतः अँटीऑक्सिडंटचा स्रोत, म्हणजे ज्यांना पित्ताचा किंवा पचनाचा त्रास होतो अशा लोकांसाठी मुख्यतः हे फळपीक प्रिफर केलं जातं, ज्यामध्ये जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सीचं प्रमाण चांगलं आहे. हाय पोटॅशियम लेवल आणि लो सोडियम, म्हणजे पोटॅशियम जेव्हा आपण पालाश जे अन्नद्रव्य म्हणतो उच्चतम पातळी आणि कमीत कमी सोडियम किंवा मिठासारखे जे घटक जे आहेत ते प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे चे प्रॉब्लेम आहेत तशा लोकांना हे फळ प्रामुख्याने प्रिफर करण्यास सांगितलं जातं. यामध्ये जर म्हणजे रसाळ फळ म्हणजे रसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ह्या फळाचा ज्यूस एक्सट्रॅक्शनसाठी म्हणजे रस करण्यासाठी हे फळ मुख्यतः प्रिफर केलं जातं. स्क्वॅश असेल, कोशिंबीर असेल किंवा लोणचे, म्हणजे यात जर म्हणायला गेलं तर स्क्वॅश म्हणजे काय बाय प्रोडक्ट्स आहेत, स्क्वॅश असेल, कोशिंबीर असेल किंवा लोणचं, यासाठी हे फळपीक प्रिफर केलं जातं. म्हणजे आपण लिंबाचा जसा विचार करतो त्या अनुषंगाने आपण हे फळपीक प्रिफर करू शकतो. सघन अंतरावरती लागवड, पिकाची कॅनोपी छोटी राहते त्यामुळे सघन अंतरावर लागवडीसाठी आपण करू शकतो. आणि थ्रूआउट द इयर म्हणजे त्याला असं बहार घेऊन पण आपण उत्पादन घेऊ शकतो. त्यावरती संपूर्ण वर्षभर त्याच्या झाडापासून आपल्याला आपण उत्पादन घेऊ शकतो. साधारण 2 ते 3 वर्षामध्ये त्याला फळधारणा होण्यास चालू होते आणि 7 ते 8 वर्षापासून जे आर्थिक उत्पादन आहे ते आपल्याला मिळतं. म्हणजे जरी म्हणलं तरी 1200 फळे आपल्याला प्रति झाड आपल्याला हे मिळत असतात. याचा जर वापर जर म्हणला तर डायरेक्टली स्थानिक बाजारामध्ये आपण फळांची विक्री करू शकतो किंवा आपण पॅकिंग करून ग्रेडिंग करून आपण ह्या फळ पिकाचं एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. आता मॅच्युरिटी सायन्समध्ये जर म्हटलं म्हणजे काढणी कधी करायची, साधारण फळाचा पृष्ठावर जर 50% जेव्हा पिवळा झालेला आपल्याला दिसतो किंवा 50% त्या ठिकाणी फळ तयार झालेलं दिसेल, पिवळं झालेलं दिसेल, तशावेळी आपण काढणी करणं आवश्यक आहे. ह्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी फळ आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळी रेफ्रिजरेटरमध्ये किंवा आपल्या फ्रीजमध्ये आपण ठेवू शकत नाही, कारण ते थंड वातावरणात राहण्यास संवेदनशील आहे. ज्या ठिकाणी हे फळ नाशून जाणं किंवा फळामध्ये पाण्याचं प्रमाण वाढणं या गोष्टी झाल्यामुळे हे फळ आपण थंड वातावरणामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. आणि मुख्यतः लागवड केल्यानंतर त्याचे आहारामध्ये जसं मी सांगितलं की कोशिंबीरसाठी आपण वापरू शकतो, लोणच्यासाठी वापरू शकतो किंवा एक फ्रेश ज्यूस तयार करण्यासाठी आपण ह्याचा फळपिकाचा रेफरन्स करू शकतो, जेणेकरून आपल्याला ह्यामध्ये चांगले फायदे आपल्याला हे दिसून येतात. आता पुढचा जो फळपीक आहे त्यामध्ये लक्ष्मण फळ म्हणजे सोर्स ऑफ ॲपल अशा प्रकारचं, म्हणजे तुम्ही जर सीताफळ बघितलं असेल, रामफळ असेल, त्याच फॅमिलीतलं त्याच कुटुंबातलं हे लक्ष्मण फळ नावाचं लक्ष्मण फळ किंवा ज्याला सोर्स ऑफ ॲपल म्हटलं जातं. आता या फोटोमध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण सीताफळासारखं गर असलेलं, आतमध्ये बी असलेलं, उबड बी असलेलं आणि वर काटेऱ्यावरून असणारं अशा प्रकारचं हे फळपीक आहे. आता हे जर मुख्यतः सांगायला गेलं तर तुम्ही 2 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हे फळपीक मुख्यतः प्रिफर केलं जातं. एका किलोमध्ये साधारण 2 ते 3 फळे बसली जातात, जी बदामी आकाराची असतात, त्यावरती असंख्य काटे असतात आणि फळ आतून जर बघितलं गोड जे आहे, आंबट गोड चवीचं फळ असतं. मुख्यतः कॅन्सर रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असेल त्यासाठी आहारामध्ये प्रिफर केलं जातं. आणि या व्यतिरिक्त हे जे फळ आहेत ह्याच्या जर तुम्ही मार्केट व्हॅल्यू जर बघितलं तर 1000 ते 1200 रुपये किलो अशा प्रकारे हे फळ आज विक्रीसाठी मार्केटला अवेलेबल आहेत. आता या फळाच्या बाबतीत जर म्हटलं तर मुख्यतः ब्राझील या देशातलं उगम असलेलं हे फळपीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हे उपयुक्त फळ मानलं जातं. म्हणजे त्यांच्या रोजच्या आहारामध्ये हे फळ जरी खाल्लं तरी काही प्रमाणात आपण कॅन्सरचा कंट्रोल त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर अँटीऑक्सिडंट व पौष्टिक गुणधर्म म्हणजे हे जे फळ आपण खातो तर आपल्या शरीरामध्ये हे करण्यासाठी त्याला काय म्हणतात प्रोटेक्टिव्ह एनर्जी तयार करण्याचं काम ह्या फळपिकामार्फत केलं जातं, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कोणता रोग जर होणार असेल किंवा कोणत्या प्रकारचा आजार आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम ह्या फळपिकामध्ये आहे, कारण हे फळ पौष्टिक आहे. नंतर जास्त आर्द्रता व उष्ण दमट वातावरण या पिकाचं फायदेशीर आहे. जसं आपण म्हणतो की हाय ह्युमिड आणि ड्राय क्लायमेट किंवा ह्युमिड क्लायमेट या पिकाला वाढीसाठी किंवा त्याच्या फळ पिकासाठी पोषक मानलं जातं. याचं उत्पादन म्हटलं साधारण 20 ते 24 फळ प्रति झाड हे एका झाडापासून आपल्याला मिळू शकतं आणि प्रति फळ जे वजन आहे साधारण 1 ते 1.5 किलो अशा प्रकारचं ह्या फळ पिकाचं वजन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे ॲज पर ग्रेड मॅक्झिमम वजन आपण 1 किलो 1.5 किलो पर्यंत घेऊ शकतो किंवा कमीत कमी फळ ते 1 किलोचं आपण या झाडावरती हार्वेस्ट करू शकतो. आणि उत्पादन जे आहे ते साधारण 20 ते 24 फळं म्हणजे एका झाडापासून आपण जरी म्हटलं
तरी साधारण 35 किलोपर्यंत आपण एका झाडापासून माल हार्वेस्ट करू शकतो. ही फळपिकं आहेत. हा जो फळपीक आहे कलम आपल्या केविके मार्फत आपण शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. म्हणजे मुख्यतः ज्या घरामध्ये किंवा पाहुण्यांमध्ये कॅन्सर पेशंट असेल तशा व्यक्ती या फळपिकाचं लागवड करून आपल्या रेग्युलरच्या आहारामध्ये ही फळपीक प्रिफर करू शकतात. आता पुढचं जे फळपीक तुम्हाला दिसते त्याला रोज ऍपल किंवा वॉटर ऍपल म्हणलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला जाम फ्रूट हे म्हटलं जातं. मुख्यतः पाणी असणारं फळ आहे. साधारण 90% या फळामध्ये पाणी असलं जातं. साऊथच्या मार्केटमध्ये तुम्ही जर गेला, दक्षिण भारतामध्ये तुम्ही जर गेला तर मुख्यतः जागोजागी स्टॉल्सवरती किंवा मॉलमध्ये तुम्हाला हे फळ तुम्हाला विक्रेल दिसून येईल. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाचा आणि पूर्ण गुलाबी रंगाचा अशा 2 प्रकारचे वाण त्या ठिकाणी आहेत. जर म्हणाल तर हे मुख्यतः इंडोनेशिया व मलेशिया देशातलं उगम असणारं वाण आहे. फळामध्ये जर म्हटलं 90% पाणी आपल्याला त्यामध्ये राहतं. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, थोडंसं आंबट गोड अशा प्रकारचं फळ आहे. फळामध्ये 90% पाणी असल्यामुळं शरीरामधलं जे काय ही आहे वेस्ट आहे ते धुवून काढण्याचं काम या फळामार्फत केलं जातं. उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण वातावरण या फळपिकासाठी फायदेशीर आहे. लागवड अंतराच्या बाबतीत जर म्हणायला गेलं साधारण 5 बाय 5 मीटर, 6 बाय 5 मीटर किंवा 10 बाय 10 मीटर अंतरावरती आपण फळपीक लागवड करू शकतो. मुख्यतः झुडूपवर्गीय म्हणजे सीताफळ डाळिंबासारखं मल्टी ब्रांचेस किंवा मल्टीस्टेम आपण यामध्ये लागवड करू शकतो, जे आपल्याला फळ काढण्यासाठी आपल्याला सोपी राहते. उत्पादन जर म्हटलं तर रोपापासून जर लागवड केली तर साधारण 3 ते 5 किलो प्रति रोप आपल्याला उत्पादन मिळतं. पण कलम जर या फळपिकाचा कलम मार्फत जर आपण लागवड केली, कलम वापरून जर लागवड केली तर 6 ते 8 किलो प्रति झाड आपल्याला याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. पुढचं जे फळपीक आहे ते स्टार ऍपल. तुम्हाला जर फोटोमध्ये तुम्हाला जर पाहिलं तर साधारण करवंद आपण म्हणतो त्या करवंदासारखं गोल असणारं फळ, ज्यामध्ये सेंटरला 5 ते 6 बिया राहतात आणि पूर्णतः आतून लालसर पांढऱ्या रंगाचं असणारं असं हे फळ आहे. मुख्यतः या फळाच्या जर म्हणायला गेलं तर कॅन्सर आणि डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर असं हे फळ मानलं जातं. सूर्यप्रकाश त्यासाठी फायदेशीर मानला जातो. म्हणजे त्या ठिकाणी ड्राय क्लायमेट आहे अशा कंडिशनमध्ये फळपीक हे चांगलं वाढलं जातं. ह्याचा जो उगम आहे तो पनामा किंवा वेस्ट इंडिज मधलं जो काही पनामा राज्य आहे त्या ठिकाणी ह्या फळपिकाचा उगम आहे. फळाचा व्यास जर म्हणलं तर 2 ते 3 इंच म्हणजे साधारण 7.5 सेंटीमीटर व्यास असणारं असं फळ आहे. वजन जे आहे ते 2 ते 8 ग्रॅम म्हणजे थोडक्यात करवंदासारखं आकाराचं आणि करवंदा एवढं असणारं अशा प्रकारचं हे फळ आहे. फळाचा रंग जो आहे तो काळपट जांभळ्या रंगाचं अशा प्रकारचं फळ आहे. ह्याच्या उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर साधारण 5 ते 10 किलो प्रति झाड उत्पन्न आपल्याला या झाडापासून मिळतं. उत्पादन जे आहे ते साधारण 4 ते 6 वर्षांनी त्याचं उत्पादन चालू होतं. 15 ते 35 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे अशा तापमानामध्ये हे फळपीक चांगल्या प्रकारे वाढतं किंवा अशा वातावरणामध्ये फळपिकाची फायदेशीर वाढ आपल्याला दिसून येते. आणि जसं तुम्हाला सांगितले प्रखर सूर्यप्रकाश म्हणजे ज्या ठिकाणी आयडियल टेम्परेचर आहे, म्हणजे पूर्ण निखर सूर्यप्रकाश आहे अशा ठिकाणी ह्या फळपिकाची वाढ चांगली होते. आणि आहारच्या दृष्टीने जर म्हणायला गेलं तर कॅन्सर आणि डायबिटीस रुग्णांसाठी जसं आपण सोरसोपी ऍपल किंवा लक्ष्मण म्हणतो तशा अनुषंगानं कॅन्सर आणि डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर असं फळपीक आहे. आता ही सगळी प्रकारची म्हणजे काय फळपिकं सांगतोय ह्या सगळ्या प्रकारच्या फळपिकांचं मी जसं मगाशी म्हटलं की प्रात्यक्षिक प्लॉट आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखवतोय. त्याची पूर्ण माहिती फ्री ऑफ कॉस्ट किंवा कोणत्या प्रकारचं कन्सल्टिंग चार्जेस न घेता ह्या लोकांना किंवा जे काही शेतकरी त्यांना आपण माहिती देतो, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्यातले जे काही सुधारित फळपिकं त्यांच्या शेतावर लागवड करून आपल्या शेतीमध्ये काही बदल करता आले आणि आर्थिक उत्पन्न घेता आलं तर त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना पूर्णतः माहिती केविके बारामती मार्फत आणि कृषी ॲप मार्फत आपण शेतकऱ्यांना देत आहोत. आता पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आहे जे पुढचं फळपीक आहे ते ट्रॉपिकल ॲपल. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं आता महाराष्ट्रामध्ये हार्मन 99 व्हरायटीचा जास्त प्रेफर केला जातो. पण हे जे वाण आहे ते मुख्यतः थंड वातावरणामध्ये येणारं वाण आहे. ट्रॉपिकल जे वाण आहे ते मुख्यतः आपल्या वातावरणात जास्त प्रेफर केलं जातं. आता या वाणाच्या जर म्हणायला गेलं तर गडद लाल रंगाचे व आंबट गोड चव असणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. यामध्ये फळाचा बाहेरचा जो रंग आहे तो पूर्णतः डार्क लाल राहतो आणि चव जे थोडी आंबटसर अशी गोड चव त्या फळ पिकाला किंवा त्या फळाला लागते. मुख्यतः थंड हवामान या पिकाला फायदेशीर मानलं जातं. म्हणजे साधारण तापमान जर म्हणलं तर 21 ते 24 डिग्री सेल्सिअस मध्ये सरासरी तापमानामध्ये हे फळपीक चांगलं वाढलं जातं किंवा त्याची वाढ ही चांगली आपल्याला दिसून येते. सेटिंगच्या बाबतीत जर म्हटलं किंवा फुलांचं पासून फळ तयार होणं असेल किंवा फुल सेटिंग होण्याच्या कालावधीमध्ये 21 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर कमी तापमान असेल तर त्या ठिकाणी फुलांची गळ कमी राहते, त्या ठिकाणी सेटिंग चांगलं होण्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. आरोग्यासाठी जर म्हटलं तर फायदेशीर असं पीक किंवा फळ हे मानलं जातं. आज आपण बघतो की दवाखाने असतील किंवा ज्यावेळी गेस्ट विजिटला आपण जातो तशा अनुषंगानं सफरचंद फळपीक पूर्ण किंवा सफरचंद फळ प्रेफरन्स हा जात राहतो.
मार्केटच्या दृष्टीने जरी म्हटलं तर आज सगळ्यात जास्त हाय व्हॅल्यू कम्युनिटी म्हटलं तरी सफरचंद प्रामुख्याने पाहिलं जातं. आता जसं सांगितलं तसं पिकाच्या वाढीसाठी आवश्यक तापमान आहे ती 21 ते 24 डिग्री सेल्सिअस हे तापमान या पिकासाठी आयडियल आहे. थंडीचा जरी कालावधी जर म्हटलं साधारण 1000 ते 1500 तास म्हणजे जरी तास महिन्यामध्ये जर विचार केला तर 2 ते 2.5 महिने या ठिकाणी आपल्याला थंडी असणं आवश्यक आहे, जेणेकरून पिकाचं जो काय आपला बहार ट्रीटमेंट आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला सक्सेस यावं. त्या अनुषंगाने 1000 ते 1500 तास त्या ठिकाणी थंडीचा कालावधी असणं आवश्यक आहे. पिकाच्या बाबतीत जर म्हणाल तर ग्राफ्टिंग असल्यामुळे ग्राफ्टेड सीडलिंग असलं तर आपल्याला साधारण 4 वर्षानंतर आपलं उत्पन्न चालू होतं आणि एका झाडापासून आपल्याला 80 ते 100 किलो आपल्याला उत्पादन हे त्या झाडापासून मिळतं. आता हे जे काही सुधारित वाण आहेत ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळत आहेत, पण त्यात बेस्ट चालणारं वाण ज्या ठिकाणी रिस्क कमी आहे, आपल्या वातावरणामध्ये येईल अशा प्रकारचे वाण लागवड करणं आपल्याला आवश्यक आहे. कारण भविष्यामध्ये जर आपण गेलो तर मुख्यतः टेबल पर्पज किंवा सॅलडसाठी जास्त प्रेफर केलं जाणारं अशा प्रकारचं एक फळपीक आहे. रोजच्या आहारामध्ये असेल किंवा जे काही पेशंट्स आपण जे म्हणतो कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आजार असणारे जे काही शेतकरी वर्ग असतील किंवा ग्राहक वर्ग असेल त्यांच्या आपल्या आहारामध्ये सफरचंद खाणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची जी काही मुख्य प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढवली जाईल. तशा प्रकारची वाण किंवा आपल्या वातावरणात वाण प्रेफर करून आपण ते आपल्या शेतामध्ये लागवड करणं आवश्यक आहे. आता पुढचं जे पीक आहे त्यामध्ये पॅशन फ्रूट आपण ऐकलं असेल, पण पॅशन फ्रूट लागवड करणं किंवा आरोग्य दृष्टीने कितपत फायदेशीर आहे ते अजून लोकांना माहित नाही. आता आयआयच्या अंतर्गत तयार केलेली किंवा रिलीज केलेली जी व्हरायटी आहे त्यामध्ये कावरी नावाची व्हरायटी, यामध्ये पिवळ्या कलरची आणि जांभळट रंगाची अशा दोन्ही प्रकारची फळं असणारं वाण ही अशी कावरी नावाची व्हरायटी. या वाणाच्या जर म्हणलं 1986 साली तयार केलेलं वाण आहे. आता पॅशन फ्रूट जर आपण बघितलं तर मुख्यतः वेलवर्गीय पीक आहे, म्हणजे तुम्हाला साध्या प्रकारचं स्टेजिंग जसं आपण द्राक्षाला करतो तशा प्रकारचं स्टेजिंग करून आपण झाडावरती हे पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. मुख्यतः गोल आकाराची फळं आहेत, ज्या फळाचं वजन जरी म्हटलं साधारण 60 ते 70 ग्रॅमपर्यंत वजन असलेलं असं फळ आहे. मुख्यतः ज्यूससाठी हे फळ प्रेफर केलं जातं. त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असेल किंवा त्यामध्ये फ्रेश ज्यूस अशा प्रकारची फळं किंवा अशा प्रकारचं बाय प्रोडक्ट्स किंवा अशा प्रकारचा उपयोग करून आपण हे फळ प्रेफर करू शकतो. हे वाणाच्या बाबतीत जर म्हटलं तर 1986 साली तयार केलेलं हे मुख्य वाण आहे. ह्यामध्ये संकरित वाण आहे, म्हणजे हायब्रिड जो आपण सेगमेंट म्हणतो तशा अनुषंगाने जास्त उत्पन्न देणारं असं हे वाण आहे. पिवळ्या व जांभळ्या फळ असलेल्या वाणापासून क्रॉस केल्यापासून पिवळा आणि जे जांभळ्या रंगाचं वाण आहे त्यापासून क्रॉस करून हे वाण तयार करण्यात आलेलं आहे. प्रति झाड जरी म्हटलं साधारण 40 ते 60 फळं आपल्याला एका वर्षामध्ये मिळतात. उत्पन्न जर म्हटलं तर 200 टन प्रति हेक्टर, म्हणजे साधारण 3 वर्षानंतर एक आर्थिक उत्पन्न जर आपण पाहिलं तर साधारण 200 टन आपल्याला प्रति हेक्टरी उत्पन्न आपल्याला मिळतं. लंबगोल आणि गोल अशा दोन्ही आकाराची फळे आपल्याला त्या फळ पिकापासून मिळतात. यामध्ये रसाचं प्रमाण जे आहे ते 25 ते 30% आहे आणि एकूण जर साखर जरी म्हटली तर 11.5 ते 12% यामध्ये साखर आपल्याला या फळ पिकामध्ये दिसते. मुख्यतः ह्या वाणाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर पानावर ठिपका असेल, फ्युजेरियम कूज असेल किंवा सूत्रकृमी, निमॅटोड असेल किंवा विल्ट असेल किंवा पानावर टिपका, ह्या मुख्य रोगावर प्रतिकारक असलेलं हे वाण आहे. आता पॅशन फ्रूटच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर मुख्यतः लोकांचं दुर्लक्ष झालेलं असं प्रकारचं पीक आहे. ह्या बाबतीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आरोग्यासाठी फायदेशीर, म्हणजे आपण जसं लिंबू सरबतचा रस घेतो तशाच अनुषंगानं या फळापासून आपण फळाचा आतला गाभा घेऊन त्यामध्ये पाणी टाकून एक ज्यूस, म्हणजे साधारण एका फळापासून आपण 4 ग्लास ज्यूस करू शकतो, त्यापासून तयार करू शकतो. अशा प्रकारचं या फळाची कॅपॅसिटी आहे. हा ज्यूस आपण प्रिझर्व करून दररोज जरी आपल्या थोडं आहारामध्ये घेतलं तरी मुख्यतः फ्रेशनेस, म्हणजे आपल्या शरीराला किंवा मनाला फ्रेशनेस देणारं अशा प्रकारचं फळ पीक आहे. सायट्रिक ऍसिड, व्हिटॅमिन सी जास्त असल्यामुळे मुख्यतः आपल्या शरीरामधला जो काही मैला आहे किंवा जी आपण घाम म्हणतो किंवा शरीरातली घाण स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर असं हे फळ पीक आहे. वेलवर्गीय पीक असल्यामुळे मुख्यतः आपण त्याला स्टेजिंग आपण शिफारस करतोय. यामध्ये द्राक्षाचं स्टेजिंग असेल तशा स्टेजिंगवर किंवा भाजीपाला स्टेजिंग आहे तशा स्टेजिंगवर आपण हे फळ पीक लागवड करू शकतो. 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 10 ते 12 फूट आणि 2 रोपातलं अंतर ते 4 ते 6 फूट एवढ्या अंतरावरती आपण हे फळ पिकाची लागवड करू शकतो. वेलवर्गीय पीक असल्यामुळे त्याला वाढ फास्ट आहे आणि मुख्यतः सांगायला गेलं तर पिकावरती जर म्हणलं तर फ्रूट फ्लाय म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो, कारण मऊ फळ असल्यामुळे त्यावरती फळमाशी लगेच अटॅक करते. तशा कंडिशनला आपण जी फळमाशीचे सापळे आहेत आपल्या शेतामध्ये लावून ह्या फळमाशीला नियंत्रण करणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या फळ पिकामध्ये पुढे जे प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे मुख्यतः फळमाशीच्या ठिकाणी डंग मारते ते फळ तर खराब होतोच, पण मार्केट व्हॅल्युएशन पण त्याचं कमी होतं. त्या अनुषंगाने प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण त्या ठिकाणी काय त्याला कामगंध सापळे वापरून आपण त्या ठिकाणी हे त्यातले फळमाशी नियंत्रण करणं आवश्यक आहे. पुढचं जे फळ पीक आहे ते बारबडो चेरी, म्हणजे आपण जे चेरी म्हणतो, म्हणजे बऱ्यापैकी लोक साऊथला व्हिजिटला गेले तर सॅलडमध्ये असेल किंवा
व्हिजिट्सला गेल्यावरती एक आवर्जून खाल्लं जाणारं चेरी फळ पीक आहे. त्यामध्ये पूर्ण फ्रेश फळ असेल किंवा त्यामध्ये रोस्टेड फळ आहे किंवा ज्यामध्ये स्टोअर केलेलं नॅचरल त्यामध्ये घटक वापरून किंवा थोडं त्याला टेस्ट देणारे घटक वापरून हे फळ स्टोअर करता येतं. अशा प्रकारचं चेरी नावाचं फळ आहे. तर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं आणि लाल रंगाचं अशा दोन्ही प्रकारची फळं आपल्याला मिळतात. त्यामध्ये ॲज पर मॅच्युरिटी फ्रेश खाण्यासाठी लाल फळ आणि थोडं मार्केटसाठी थोडंसं हलकंसं पिवळं किंवा नुकतंच त्याला लाल कलर यायला लागलेलं अशा प्रकारची फळं आपण हार्वेस्ट केली तर लॉंग मार्केटला आपल्याला ती चांगली राहतात. उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय सदाहरित झुडूप म्हणजे हर्ब्स किंवा त्याला कमी उंचीवर वाढणारं अशा प्रकारचं किंवा कमी जागेमध्ये तयार होणारं अशा प्रकारचं एक फळपीक आहे. मुख्यतः साऊथला जर आपण पाहिलं दक्षिण भारतात शोभेची वनस्पती म्हणून किंवा खाण्याच्या फळासाठी फळपीक आवरून लागवड केली जाते. व्हिटॅमिन सी म्हणजे आपलं जीवनसत्व कचं प्रमाण जास्त असणारं असं हे फळ आहे. ह्याचा उगम जर म्हटला तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण टेक्सास जे काही म्हणजे बाहेरचं देश आहेत हा मुख्य त्या ठिकाणचं फळपीक आहे. महत्वाचा जीवनसत्व क म्हणजे बाकी फळपिकाच्या बाबतीत जर म्हणाल तर सगळ्यात जास्त जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सीचा स्रोत असलेलं हे फळपीक आहे. ह्याचं जर म्हटलं तर 12 ते 15 महिने म्हणजे थोडं हर्ब्स असल्यामुळे किंवा झुडूपवर्गीय पीक असल्यामुळे 12 ते 15 महिन्याचं उत्पादन चालू होतं. एका झाडाला जर म्हणायचं तर एका वर्षामध्ये 3 वेळा त्याला फ्लॉवरिंग येतो. म्हणजे 3 वर्षामध्ये 3 हंगामध्ये आपण एका वर्षामध्ये एका वर्षातले 3 हंगाम येतं. 3 हंगामध्ये या फळपिकाची काढणी करू शकतो. यामध्ये रिस्क एकच राहते की ग्लोबल वॉर्मिंगच्या इश्यूमुळे कधी अवकाळी पाऊस होणं, कधी थंडी पडणं किंवा वातावरण बदल झाले तर आपल्याला उत्पन्न कमी जास्त होतं. पण तिन्हीपैकी एक हा मग आपल्याला या फळपिकासाठी फायदेशीर आहे. मुख्यतः सनलाईट लव्हिंग प्लांट म्हणजे सूर्यप्रकाशाची जास्त आवड असणारी आणि टेरेस किंवा बाल्कनीसाठी आपल्याला लागवड करता येण्याजोगं असंही वाहन आहे. हे फळपीक आहे. आपल्या घरच्या परसबागेमध्ये घराच्या बाजूला आपण आवर्जून लागवड करू शकतो अशा प्रकारचं हे फळपीक आहे. फ्रेश फ्रुट्स म्हणजे ताजी फळं आपल्या आहारामध्ये आपण खाऊ शकतो किंवा ज्यूस असेल, जेली असेल किंवा गोठून ठेवलेल्या फळावरती प्रक्रिया करून आपण त्यापासून स्टोर्ड फ्रुट्स सुद्धा आपण त्यामध्ये खाऊ शकतो. फळांच्या रसाच्या जर म्हणायला गेलं तर व्हिटॅमिन सीचं ह्याला कमतरता म्हणजे बाकी फळांच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता वाढवण्यासाठी असेल किंवा ज्या व्यक्ती शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता आहे किंवा रिक्वायरमेंट आहे तशा व्यक्तीच्या आहारामध्ये ही फळं आपण अजून प्रिफर करू शकतो. उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर प्रत्येक झाड आपल्याला साधारण 47 किलो उत्पन्न आपल्याला त्या झाडापासून मिळतं आणि मुख्यतः ह्या फळ पिकाचं जे आहे ते साधारण 6 वर्षानंतर याचं उत्पन्न आपल्याला चालू होतं. आता जेवढे काही फळ पिकं आहेत त्या संदर्भातली पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असणारी आपल्या वातावरणामध्ये चालणारी अशा प्रकारची जी काही सर्व प्रकारची फळ पिकं आहेत संदर्भात तांत्रिक माहिती आणि उपलब्ध माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आता व्यतिरिक्त जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊया. महत्वाचा मुद्दा होता की पॅशन फ्रूट लागवडी संदर्भात आत्ताच आपण चर्चा केली की कावेरी नावाचं वाण आहे जे IHR अंतर्गत म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे आपलं बेंगलोरला आहे त्यांच्या अंतर्गत विकसित केलेलं हे वाण आहे कावेरी नावाचं जे संकरित वाण आहे. त्याचं उत्पन्न आपल्याला जर म्हटलं तर 200 टन प्रति हेक्टरी उत्पन्न देणारं अशा प्रकारचं हे वाण आहे ज्यामध्ये आपल्याला जांभळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची फळं आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. पुढचा मुद्दा होता की कोणत्या प्रकारची परदेशी फळझाडांची रोपं उपलब्ध आहेत. आता KVK बारामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये आता सर्व प्रकारची फळपिकाची कलमी रोपं आपण जून जुलैमध्ये आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. त्यासाठी शेतकऱ्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे आता त्यांनी कळवणं आवश्यक आहे जेणेकरून त्या प्रकारची फळपिकं आपल्याला जास्त प्रमाणात किंवा शेतकऱ्यांच्या मानुसार प्रोक्युअर करता येईल. यामध्ये मुख्यतः आपण ॲव्होकाडो आहे, लिची आहे, पियर, प्लम, पीच आहे, चेरी आहे, पॅशन फ्रूट आहे, सुरसूप ॲपल आहे. जी काय आता आपण फळपिकं माहिती घेतली त्या अनुषंगानं पूर्ण फळपिकं आपण आता शेतकऱ्यांसाठी KVK मार्फत उपलब्ध करून देत आहोत. या संदर्भातलं मातृवृक्ष असेल किंवा त्याच्या संदर्भातली प्रात्यक्षिक प्लॉट आपण KVK मार्फत शेतकऱ्यांना दाखवित आहोत. पुढचा मुद्दा आहे विच फ्रूट विल बी प्रिपेअर्ड फ्रॉम अबोव ॲज पर प्रोडक्शन अँड मार्केट पर्स्पेक्टिव्ह. आता जसं तुम्हाला मी आता सांगितलं दिवसेंदिवस फळपिकं जी आहेत त्यातले एक्झॉटिक फ्रूट क्रॉप्स आहेत त्याचा शेअर मार्केटमध्ये वाढतोय आणि त्या अनुषंगाचा विचार करायला गेला तर ॲव्होकाडो सारखं फळपीक आहे त्याचा शेअर आता आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे वाढतोय. म्हणजे नॅशनल लेवलला असेल किंवा इंटरनॅशनल लेवलला ॲव्होकाडोचं रिप्लाय म्हणजे ॲव्होकाडो संदर्भातलं लोकांचं धोरण चांगलं आहे. लोक लागवडीला प्रिफर करत आहेत आणि इव्हन त्याला मार्केटला हार्वेस्ट करण्याची ताकद सुद्धा जास्त आहे. तशा अनुषंगाने आपण ॲव्होकाडो लागवड केली तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा दिसून येईल. पुढचा प्रश्न होता की विदर्भात कोणते फळ लागवडीसाठी चांगले राहील. आता यात जशी आपण चर्चा केली आता आपण जसं डिस्कशन करतो त्यामध्ये मुख्यतः पियर, प्लम, पीच ही पिके वगळता
किंवा त्यामध्ये अजून ॲव्होकाडो पियर, प्लम, पीच आणि ॲपल ही फळपिकं वगळता जी बाकी राहिलेली फळपिकं आहेत, ते आपण विदर्भामध्ये लागवडीसाठी प्रिफर करू शकतो. ह्यामध्ये मुख्यतः काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पिकाची शाखीय वाढ आहे किंवा हार्डनिंग होणं आवश्यक आहे, पहिले 1-2 वर्षी त्या ठिकाणी आपल्या पिकाला आर्टिफिशियल कृत्रिम सावली करणं आवश्यक आहे. कारण टेम्परेचर मोर दॅन 45 डिग्री सेल्सिअस तापमान जर म्हटलं तर साधारण 45 डिग्रीच्या पुढे जर तापमान गेलं तर तशा कंडिशनला पिकाची वाढ थांबून राहते किंवा फळपिकामध्ये अपेक्षित बदल किंवा अपेक्षित वाढ आपल्याला दिसून येत नाही. तशा कंडिशनला त्या ठिकाणी थोडं कृत्रिम सावली केली आपण जर केली तर पिकाची वाढ आपल्याला निश्चित चांगली मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पिके नक्कीच फायदेशीर आपल्याला दिसून येतील. आता ही जी काही फळपिकं सांगितली त्या व्यतिरिक्त आपल्याकडं ड्रॅगन फ्रूट जे आता मेजर चालणार फळपीक आहे, फणस आहे, ही फळपिकं आपण आता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय. यामध्ये ड्रॅगन फ्रूटमध्ये मुख्यतः रेड आणि रेड अँड व्हाईट म्हणजे आतून लाल बाहेरून लाल, आतून पांढरा आणि बाहेरून लाल असे असणारं वाण किंवा असा रंग असणारं वाण आपण शेतकऱ्यांना देतोय. ह्यात मुख्यतः ड्रायलँडसाठी ही शिफारस असणारं वाण आणि राजस्थान या ठिकाणचं मुख्यतः प्रिफरेबल वाण जे आहे ते आपण या शेतकऱ्यांना देतोय. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, जमीन हलकी आहे, मुरमाड आहे, त्या ठिकाणी फळपिकं आपण शिफारस करतोय. काही शेतकरी बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा या पिकाची लागवड करून चांगलं उत्पन्न घेत आहेत. त्या अनुषंगाने पाण्याचा निचरा होणारी, जमिनीचा सामू साधारण 6.5 ते 7 असणारी अशा जमिनीमध्ये ही ड्रॅगन फ्रूट आपण फळपिकं लागवड करू शकतो. मुख्यतः त्यामध्ये जर म्हटलं तर मार्केट आज जे आहे म्हणजे जरी ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत जर मागितलं तर 250 ते 300 रुपये किलो मोठ्या साईजला मागणी असणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. त्यामुळे चांगलं मार्केट हार्वेस्ट करणारं अशा प्रकारचं हे वाण आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आपण विचार करायला गेला तर मुख्यतः ह्या फळपिकाला मागणी चांगली राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना म्हणजे ज्यांच्याकडे आता आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, नारळ आहे अशा शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात म्हणजे 5 ते 10 गुंठ्यावरती ह्या विविध फळपिकांची आपल्या चॉईसनुसार लागवड करणं आवश्यक आहे. जेणेकरून येणाऱ्या भविष्यावरती आपल्याला जे काही मार्केट हार्वेस्ट करायचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला चांगल्या प्रकारचं या फळपिकातलं तंत्रज्ञान आत्मसात करता येईल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ज्या फळपिकाच्या रेसमध्ये आपण चांगल्या प्रकारे आपल्याला अर्थार्जन करता येईल. आता ह्या ज्या गोष्टी मी आता सांगतोय मुख्यतः फळपिकाच्या बाबतीत ह्या मागचं कारण एकच तुम्हाला मी सांगितलं की दिवसेंदिवस आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या इश्यूमध्ये आपण बऱ्यापैकी फेस करतोय. यामध्ये अवकाळी पाऊस असेल, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, तशा कंडिशनला आपले रेग्युलर फळपिकं येतं म्हणजे आताच आपण बघितलं की आंब्यामध्ये बऱ्यापैकी मोहरगळ होऊन जाणं, पेरूमध्ये बहार सेट न होणं, डाळीमध्ये येणारे विविध रोग आहेत, द्राक्षामध्ये आपण अवकाळी पावसाचे परिणाम बघतोय. तशा कंडिशनला ही फळपिकं आपल्या वातावरणामध्ये आपल्याला कितपत साथ देतात किंवा किती आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून उत्पन्न घेतोय त्यामुळे आपल्याला ही फळपिकं फायदेशीर नक्कीच दिसून येतील. त्या अनुषंगाने लागणारं जे काही तांत्रिक मार्गदर्शन आहे ते आपण KVK बारामती मार्फत कृषी ॲप मार्फत शेतकऱ्यांना देतोय. या संदर्भातले अजून काही शेतकऱ्यांच्या शंका असतील तर ते KVK बारामतीमध्ये येऊन आपली KVKचे काही तांत्रिक अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा नर्सरीमध्ये जाऊन त्याची अधिक माहिती घेऊन ते शंका निरसन करू शकतात आणि त्या फळपिकासाठी प्राधान्यासाठी तयार होऊ शकतात. मला वाटते जो काय आजचा आपला सेशन होता परदेशी फळपीक ओळख तंत्रज्ञान किंवा त्याचे जे काही मार्गदर्शन आहे ते आपण या ठिकाणी आज बऱ्याचपैकी शेतकरी चांगले प्रश्न पण विचारले आहेत आणि माहिती पण घेतली आहेत. यात अजून काही कोणाची शंका असेल तर तुम्ही अवश्य KVK बारामती कृषी ॲपच्या प्लॅटफॉर्म मार्फत अधिक माहिती घेऊ शकता. आजचा सेशन जो आहे तो या ठिकाणी आपण संपवतोय. अजून काही कोणाला माहिती असेल तर अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करावा. धन्यवाद.